सो हे गाइस, स्वागत आहे तुमचं गौरी पालकर व्लॉग्समध्ये। आता आपण चाललेलो आहोत शिरळमध्ये, कारण आज सण आहे, मीन्स वार आहे आणि ह्या वारामध्ये सगळेच नॉनव्हेज खातात आणि ह्या टाईमला आमचं जेवण त्या घरात शिरळमध्ये बनवलं होतं, त्यामुळे आम्ही आता सर्वजण जातो आहोत शिरळमध्ये। तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओ दाखवेल। इथे नॅचरल ब्युटी म्हणजे वा वा, खूप सुंदर अशी ब्युटी आहे। सो तुम्ही आता बघू शकता, थोडा टाइम वेट करा, आपण आता जात आहोत शिरळ। सो फायनली गाईज, वी ऑल आर इन शिरळ। आता शिरळ आलेला आहे, या समोर आमचं घर आहे आणि आजी आलेली आहे। लहान मुलं बाहेरून आणल्यावर त्याच्यावरून पाणी काढतात, कारण कसं बाहेरचं दृश्य वगैरे लागते ना, त्यामुळे। आता जिजा पण खूप आमची नर्वस होती पहिली, कारण तिला कंटाळा आला होता गाडीमधून प्रवास करायला, गरमी पण खूप होती आहे ना। सो आता तिच्या डोळ्याला पाणी वगैरे लावतील आणि मग तिला आतमध्ये नेतील। दीदीला पण, कारण दीदी मम्मी ना, त्यामुळे दीदीला पण करायला लागतात। आणि आतमध्ये आता नेलेली आहे जिजाला, डायरेक्ट बेडरूममध्ये नेली। जिजा दमून आली म्हणून तिला तिकडे झोपवली आणि आता मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते। हे आहे किचन। इकडे बाहेर बफेलोस आहेत, बघू शकता तुम्ही। आणि ह्या साईडला इकडे आता चूल वगैरे मांडली आहे। आता इथे चिकन बनवणार आहेत, त्यामुळे इथे आता काकी चिकन वगैरे सगळं कापून घेत आहेत। सर्व हे आता एका भांड्यात गोळा करतील, त्यानंतर मग दुसरी तयारी चालू करतील। तुम्हाला दाखवते मी। ते चिकन कापतायत तोपर्यंत मी तुम्हाला ह्यांचं पूर्ण घर आणि इकडचं वातावरणही दाखवते। सो गाईज, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडेल। गाईज, तुम्ही बघू शकता, हे पूर्ण इकडचं बाहेरचं वातावरण आहे, मी तुम्हाला दाखवते। एकदम शांत, इथे काहीच कुणाची बडबड नाही, काय नाही, एकदम मस्त पक्ष्यांचा आवाज आणि पूर्ण शांत वातावरण आहे। मस्त वाटते एकदम इथे आल्यावर। चला तर मग आता मी तुम्हाला यांचं पूर्ण घर दाखवते, तुम्हाला पण खूप आवडेल घर। एकदम साधं, सिंपल आणि एकदम मस्त वाटतं। हे इकडचं मधली खोली आहे त्यांची। किचन मी तुम्हाला दाखवलं आहे मगाशीच। हे त्यांची रूम आहे, अजून एक इथे टीव्ही वगैरे असते। या साईडला बेडरूम आहे आणि हा त्यांचा हॉल आहे। एकदम साधं, सिंपल, मस्त। आणि ही विंडो आहे, ह्या विंडोमधून पण एकदम मस्त हवा वगैरे बायपास होते आणि एकदम छान वाटतं। इथेच जास्त आणि नेटवर्क तर इथेच मिळतो, तुम्हाला तर माहितीच आहे। आपण असं खेड्यात वगैरे आलो गावात तर जास्त नेटवर्क नसतो, जे ते माणसं असतात त्यांनाच माहिती असं नेमकं नेटवर्क कुठे मिळतं। हे सगळं त्यांचं बाहेरचं आहे, परसावण म्हणतात ह्याला, बघू शकता। हे असं त्यांचं पूर्ण घर आहे, एकदम सुंदर प्रकारे बिल्ड केलंय त्यांनी। कसं काय, इकडे लहान लहान मुलं खेळत आहेत, इकडे तर खूपच लहान मुलं आहेत असं खेळण्या वगैरेसाठी। आणि सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर बांधलेलं आहे, ते किती सुंदर वाटतं। किती नशीब आहे ह्यांचं, दार उघडला की समोर गणपती बाप्पाचं दर्शन होऊन जातं। हे इकडे क्रिकेटचे मॅचेस वगैरे असतात, त्यामुळे त्यांचं ते पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत। सो गाईज, चला आपण आता बघूयात। तोपर्यंत काकींचं चिकन वगैरे कापून झालं असेल, सो आपण बघूयात आता ते काय करत आहेत। अरे वा, चिकन वगैरे कापून त्यांनी सर्व तयारी पण करून ठेवलेली आहे। इथे त्यांनी छोटीशी चूल पण मांडलेली आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर। आता त्यांनी त्यात सगळं साहित्य टाकलेलं आहे, जे ते काय बनवणार आहेत त्याचं। इथे चिकन आहे, या साईडला धुवून ठेवलेलं आहे, त्या साईडला चुलीवर त्यांनी हे सर्व साहित्य टाकलेले आहे तेलामध्ये, जेणेकरून आपल्या चिकनला खूप छान चव येते। आता तुम्ही बघू शकता, त्यांनी सगळं तयार केलेलं आहे। त्यात आता कांदा टाकलेला आहे, लसूण टाकली, त्यानं आता ते हलवून घेतील छान, कारण कसं असं असल्यावर जेवणाला खूप छान चव लागते। असं बोलतात की जे आपण टाकू ते सगळं मिसळून जायला पाहिजे एकामेकामध्ये, तेव्हाच कुठे आपल्या जेवणाला छान चव येते। कांदा टाकल्यानंतर आता यामध्ये
टाकतील टोमॅटोने एकदम मस्त जेवणाला चव येतं असं सर्वजण बोलतात. अँड दॅट वी ऑल नो दॅट टॅमॅटो अँड ऑनियन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ऑल रेसिपीज यू आर मेड इट. सो आता हे एकदम मस्त सगळं हलवून घेतलेलं आहे त्यांनी. त्यानंतर त्यात आता टाकणार आहेत आलं लसूणची पेस्ट दॅट यू ऑल नोज आणि कांदा चटणी असं म्हणतात. इथे ती एक ठरलेलीच असते कांदा चटणी अँड ऑल. त्याच्याने असं बोलतात की जेवणाला खूप चव लागते. म्हणजे जे जे टाकतात तेच टाकत असतील, जास्त जण नाही टाकत. इकडे टाकतात त्यामुळे हे टाकत आहेत आता ह्यामध्ये. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही घ्या, कारण खूप छान लागते. आणि त्याने हळद पण टाकलेली आहे आता टर्मरिक. त्याने हलवून घेतलेलं आहे आता छान. सो आता त्यांनी चिकन टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर सर्व चिकन टाकलेलं आहे. असं वाटते कधी जेवतोय, कारण खूप सुंदर असा सुगंध दरवळत होता पूर्ण घरामध्ये. आणि आम्ही जरा लेटच जेवणार आहोत, कारण आम्हाला जायचं शेतावर. तुम्हाला पण नक्कीच दाखवू. खूप भाज्या वगैरे छान छान इथे लावलेल्या आहेत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व दिसेल. आता मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून झाल्यावर ते पूर्ण सगळं हलवून घ्यायचं परत. म्हणजे पूर्ण ती जी मसाल्याची आहे सगळं ते सगळं चिकनला लागलं पाहिजे. तर मग ते सगळं हलवून घेतलेलं आहे. इथे दीदी खात आहे रेवडी शेव बोलतात त्याला. खूप छान लागते. आणि त्यात सगळं हलवून घेतलेलं आहे त्यांनी. मस्त सुगंध एकदम मस्त दरवळतो, विचारूच नका. आणि त्याच्यानंतर ते सर्व हलवून झाल्यावर त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि पाणी ओतायचं. चला कुणीकडे चाललोय आपण? कुणीकडे चाललोय आपण? मला काय विचारते, मला काय माहिती. रानात चाललोय. पोरा नाही. कुठे चाललोय आपण? काय करायला? वावरात चालत ते वावरात. सो गाईज, मी तुम्हाला मगाशीच बोलले होते की आम्ही जाणार आहोत शेतावर. सो इथे जवळच आहे शेत. तुम्हाला मी दाखवते एकदम मस्त काय काय तिथे पिकवलं जातं, जे आपण असंच नुसतं खातो, पण त्यामागे शेतकऱ्यांची खूप मेहनत असते. थांबाच, व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला पूर्ण मी रान मीन्स शेत दाखवते. सो गाईज, इथे आम्ही आता गाडी थांबवायचा विचार होता, बट आतमध्ये जाते गाडी असं समू बोलली. त्यामुळे आता गाडी आम्ही आतमध्ये नेतोय. तिकडे समोर रान आहे, खूप मोठं रान आहे. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते. सो आता गाडीमधनं उतरते दीदी. सर्वजण उतरलेले आहेत. बघूयात आपण. ह्यांची मस्ती आता चालू होईल. त्यांना इकडेच खूप आवडतं, लहान लहान मुलांना. सो बघू शकता, असं वाटलं कधी हे पूर्ण रान आहे. किती सुंदर वाटतंय ना, किती सुंदर वातावरण आहे इथे. यू गाईज विजिट, खरंच विजिट करा तुम्ही. जिथे तुम्ही म्हणजे हे मीन्स कोकण नाही आहे, हे एक बोलतात ना, काय बोलतात, एक घाटावरचं गाव तसं आहे. आणि तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल, जर तुम्हाला तुमचं विलेज असेल कोकणमध्ये, नक्कीच विजिट करा, कारण खूप सुंदर नॅचरल ब्युटी इथे तुम्हाला बघायला मिळते. किती सुंदर असं वातावरण आहे, तुम्हीच बघा. इट्स नॅचरल ब्युटी ऑफ कोकण. दीदी बघा आता कशी सपकन जाईल. ये देखो, इसको बोलते हैं नेचुरल ब्यूटी ऑफ आवर कोकण. सो विजिट नाउ. दिस इज पाटण तालुक्यातलं शिरळगाव. ते सुंदर इथं हे सगळं लावलेलं आहे, भुईमुग अँड ऑल. हे भुईमुग आहे, पाऊट. दिस इज चवली. दिस इज टू मच ब्युटी. नो,
सो काहीच आपण आता पुढे जाऊन बघूयात. मी तुम्हाला अजून दाखवते. ते खूप काय काय बघण्यासारखं आहे. सो म्हणून आम्ही आलोय. लहान लहान मुलं पण खूप मस्ती करायला आले. हा, दिस इज भुईमुग. कसं हे बघा साईडून सगळी चवली लावलेली कडेने चवळी लावलेली. ह्या लोकांना ना विकत आणायची काही गरजच नाही. सगळं त्यांच्या रानातलंच ते खातात. हे खूप सुंदर लागतं. दिस इज मटकी. आय डिडंट नो दिस. तरी पण सांगते राखण करण्यासाठी. हे बघा किती हे पोरी. त्याच्यानंतर मला येऊ दे. वावराला पाण्याची गरज नाही. दिस इज टू मच ब्युटी. माझं घर बघ. कुठे चाललीस मम्मी? हे सगळं आपलंच आहे. हो प्रश्न लागलं तेव्हा तिकडे गेलो तिथे खर्च पण आपलं. हे का? हो हे सगळं भुईमुगच आहे ना? हो बेबी. बघ किती ठीक आहे पावटा. आणि आता हा पावटा व्हायला कधी जाईल? आता एक 10-12 दिवसात येईल. हो हो. ह्या टायमाला आमच्या इकडचा सीझन संपतो. आता आपण 15-3 आठवडे झालं टोकला त्याला. हो हो. सो गाईज सी दिस प्युअर नॅचरल ब्युटी. एवढाच असतो हा, काही वाढत नाही वेल. क्लाउड्स पण किती छान वाटत आहेत. अँड ट्रीज. खरं म्हणजे पावसाळ्यात इथे व्हिजिट करा. खरंच खूप सुंदर वाटतं. म्हणून तर काय मस्त फोन बिन बघत व्यस्त झालेली आहे. सगळे एकदम मज्जा करतात इथे आल्यावरती. फुल नॅचरल ब्युटी. फुल स्ट्रेट टर्न गाईज. सगळी व्हिडिओ खरपी मका आहे. ते काढतील ना तसे खाली. गाईज आता आपण चवळीच्या शेंगा आणूयात. हा, सगळी शेती ह्यांनीच केली. दिस इज चवळी. ते नाही होते नाही. मामा नाही दाखव. गाईज तुम्ही ही प्लेस नक्की विजिट करा. खूप सुंदर अशी नॅचरल ब्युटी तुम्हाला इथे बघायला मिळेल. घरं पण खूप सुंदर सुंदर इथे बिल्ड केलेले आहेत. तुम्ही इथे आला तुम्हाला पूर्ण कोकण फील होईल. कारण त्याला कोकण सारखं फील होईल. बट हे घाटामध्ये आहे. गाव पण खूप सुंदर आहे. पाटण मधलं शिरळ गाव ना. खूप सुंदर नजारा आहे. त्यांची तर मज्जाच चालू आहे इथे बसून. त्यात मध्ये मज्जाच करतात. सुंदर अशी फुलं पण इथे आहेत. दीदीला आमच्या फुलांची म्हणजे खूपच आवड आहे. तर बघ कशी कानात घालेल. सुंदर सुंदर म्हणजे सुंदरच गाईस. ऊन तर खूपच आहे. बट फिरायचं होतं आम्हाला. बघायचं होतं. बघा मी बिना चपलीचीच फिरते. कारण मगाशी मी पडले. खूप जोरात पडले. मी चप्पल काढून थांबा. मी तुम्हाला तिकडचं दाखवते. काटे पण आहे तिथे. लागतात पाहायला. सुंदर. मका आहे ना तो. बाजरी. नो बाजरी आहे. तिकडे ते बाजरी आहे. काय कळतच नाही ना शेतात. बाजरी आहे. काटे दाखवते तिथं. या साईडला पण आहे. मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवते. तिकडचं पण खूप सुंदर असं चवळी अँड ऑल सगळं केलेलं आहे ह्यांनी. बघू शकता चवळींच्या शेंगा. होते मावा. खाऊन दाखव दीदी. ताजं परत आपलं माळ्यावर सुंदर. उभा केला बसलो गप्प. मी काय करते बघायचं. वागलेला काय नाही. आला माळ्याकडे. वाव टेस्टी लागतात. बारबीर नाही. 12-15 मिनिट. बाटंबान किती आणून भाजीला काय केलं नाही.
सगळी ते गप्पा मारतात. आम्ही त्यांच्याकडून सगळी माहिती घेतोय शेतातली, कारण आम्हाला माहिती नाही ना. जाऊ का मी चालू जायचं का आपण चालत? चला आम्ही चालत जातो आणि तुम्हाला इकडचं सगळं गाव पण दाखवतो. तिला आपली वर म्हणायची हे पाणी पासलं त्या मला गारठा होता ना, हा मग पाणी लावायचं आणि शेकत बसायचं. अशा करून ती ही इतकी कुटी केलेली आहे. ह्या शेकोट्या केलेल्या आहेत. सगळं शेकोट आहे आता. शेकायचं तुला सकाळ रात भरून पोरं तर काय उठत नाही, त्यांना इथं खूप आवडले. त्यांना आणा तुम्ही, आम्ही जातो जिजा उठेल. आम्ही आता जातोय लवकर, कारण दीदीची लहान मुलगी आहे ना, ती परत रडत बसेल, म्हणून आम्ही आता निघतो. हे येतील पाठवून सगळे. गाईस तिकडचं तुम्ही बघाल ना तर तुम्ही इथे नक्की चाल, आणि इथून तर नीटच चाला. मी तर 2दा पडले. पक्का एकदम ग्रीन ब्यूटी, इसको बोलते हैं जन्नत. पावसाळ्यात तिथे याल ना तुम्ही भाई. सो गाईज मी खरंच खूप बेकार पडले तिथे, त्यामुळे मी आता जरा नीट चालते एकदम. आता जर पडले ना तर मग वाट. सो गाईज बघू शकते इथे जास्त तरी चवळी, भुईमूग अँड ऑल सगळं दिसेल. आणि पोरांना आता ओरडून ओरडून उतरवले खाली. आता आम्ही घरी चाललो, जेवायला खूप भूक लागली. खरंच खूप भूक लागली, दम पण खूप लागला. इथनं पूर्ण फिरलोय आम्ही तिथं आम्हाला जरा व्हिडिओ काढायला भेटली नाही म्हणून. फ्रायडे स्पेशल मेनू आहे, चिकन रस्सा, ज्वारीची भाकरी प्लस इंद्रायणी राईस. आणि ते तुम्हाला आम्ही दाखवूच, कारण ते कोकणचं आहे, सो आम्ही स्किप करू शकतच नाही. खूप सुंदर असं जेवण आहे. भेटते तसं तिकडं पण ज्वारी जास्त ते दाखवणारच आहे तुम्हाला मी, बघू शकता तुम्ही. आणि मेन म्हणजे आम्ही ना कुठलेच पॉइंट स्किप नाही केले, सगळे दाखवणार आहे तुम्हाला, कारण तुम्हाला पण जरा बघू देत ना कोकण ब्युटी. सो गाईज बाय बाय. आता आम्ही चाललो दुसरीकडे. गाईज बाय बाय म्हणजे आमच्या इकडच्या लोकांना बाय बाय. आता पडतायत, ऊन लागलं ना त्यांना, शेकले म्हणून तर बघा बिन चपलीची धावते कशी. आणि घरात तिला चपलीची बिन चपलीची ती बाहेर नाही पडत, पाऊल नाही टाकत. बसल्या दमल्यात जाम. सो गाईज तुम्ही विजिट करा नक्कीच, तुम्हाला पण आवडेल. तिला पोरगीचं टेन्शन आलंय, खूप रडते ना ती. असं मम्मी शेवटी लहान मुलाला मम्मी नाही दिसली की त्यांना तसंच होतं. सो त्यामुळे जातो. नाही तर आम्ही तर काही इकडनं गेलोच, मला तर इच्छा पण नाही होत आता जायची परत घरी. कारण खूप सुंदर आहे, असं कधी बघायला मिळतं, नशिबात जर असेल तरच. कारण नॅचरल ब्युटी इज नॅचरल. दम लागलाय खूप. सो काहीच आता आपण बसूया गाडीत. खरंच खूप ऊन आहे इथे. प्रवासात उलटी कशी करते ती दाखव. हा बघितलं ना आता ती खूप खुश आहे, बट अशी उलटी करते तर करायला लागतंय, कारण चप्पल बेकार मागले. थांबा. ओके पाय धुणार आहे पहिले जाऊन. हे बघा शेंगा खातायत. हो 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 तुला पण मिळणार. तुम्ही कुठे आला आता? आम्ही आलेलो पाटणला. दीदी चल लवकर, बाहेर रडते घरी. म्हणून तर ध्यास लागला. तिथं आमची खूप खुश आहे, दीदीला असं खूप आवडतं. मॅचमध्ये राहतो ना, त्यामुळे असं कोकणचं वगैरे बघायला मजा. इट्स नॉट कोकण, हे घाटाच्या इकडचं गाव आहे, बट तुम्ही इथे आलं तर तुम्हाला कोकण सारखंच फील होणार आहे. आता आपण जाऊयात गावात. मी तुम्हाला मगाशीच गाव दाखवलं, सॉरी घर दाखवलेलं आहे. सो आता परत नाही दाखवत, तर डायरेक्ट मी तुम्हाला जेवणाच्या इकडचं सगळं दाखवते. चलो गाईज मला तापमान जाऊ दे, जरा व्हिडिओ मी स्टॉप करते. हे सगळं शेतातलं आहे तर सुकवून ठेवतात. जी तुम्ही चवळीची भाजी खाता ना त्या इकडनं बनते. आई सुकवल्यावर असं बनतं, बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी दाखवते. स्वतः मी घरात एंटर करते, ऊन लागतं. पहिले जाऊन पाणी पितो, थंड थंड कोल्ड वॉटर. जिजा उठलेली आहे. दिसली नाही, पोटभर खाल्लं होतं ना, बाबाकडे बघते, तिचं बाबाकडे लक्ष आहे. आपण जरा
समूला पण आता पाणी देऊया. तिला पण ताण लागले, खेळलेत ना खूप. एक मिनिट, ती रडत होती यायला आता, तिला पण तिला नाही, लहान आहे ना, ऊन वगैरे खूप आहे. आणि आता तुम्हाला माहितीच आहे उन्हामुळे असं खूप सारे हेल्थ इश्यूज होतात, त्यामुळे कसं लहान मुलांना नेणं जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. मनू व्हिडिओ चालले तर सगळ्यांना मनूचे व्हिडिओ आवडतात बघायला. हो ना रे, अशी व्हिडिओ टाकायच्या. आज तर खूप खुशच आहे. ते बघा असं लहान मुलांची पालखी असते, ते सगळ्या दारात वगैरे जातात पालखी घेऊन, मस्त एकदम. आत्ता ह्या साईडून गेले ते मला व्हिडिओ काढायला नाही भेटली त्याची. इट्स ओके, नंतर आपण घेऊ शकतो शूट. गाईज मी आता व्हिडिओ जरा स्टॉप करते आणि डायरेक्ट तुम्हाला जेवण रेडी झाल्यावरच दाखवते. ओके, सो स्टे टर्न. चुलीवरचं एकदम टेस्टी चिकन. काय टाकले आपण त्याच्यात? कोथिंबीर. या खायला कोकण कोकणीच्या तिखटामध्ये केलेलं. कशाल? कांदा लसूण त्याच्यावरची चटणी आहे. स्वतः जरा दीदीला टेस्टिंग साठी देत आहेत त्या. मीठ वगैरे बरोबर आहे का? पण ते मला समजतच नाही. तरी पण बघा, समजत नाही कपडा तरी पण टेस्ट कर बघ. आहे मला नाही करत मीठ बीट याच्यातलं. भाऊजीला द्यायला पाहिजे. पातळ वाटते का? पातळच राहू दे जरा. मग तेच म्हणते भातावर कसं आलं दीदी? छान, एक नंबर. मला गावठी कोंबडा आहे. फायनली सगळं झालं. ह्या दोघी जणी बघा कशा जेवायला दाखवू नको. अगं दीदी तू कांदा ज्वारीची नाही ती तिला नुसतं कलेजी. सो गाईज व्हिडिओ खूप मोठी आहे आणि एकदम छान रित्या मी सगळं दाखवलेलं आहे. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज मी व्हिडिओ एंड करते. बाय बाय.